मराठवाडा दौऱ्यावर आणि आता ज्याचा उल्लेख झाला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं उद्घाटन देखील होतंय। इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते आज त्यांची जाहीर सभा होतीये। सोलापुरात जोरदार तयारी यासाठी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, प्रचाराच्या दृष्टीने एकूणच निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे भाजपच्या दृष्टीने निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच महत्त्वाचा म्हणावा लागेल। 2014 में यहाँ आए तो थे, उन्होंने कई सारे वादे यहाँ पर किए थे। अगदी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, अगदी स्पष्ट आहे। कारण नरेंद्र मोदी आज सोलापुरात येतात। काही दिवसांपूर्वी ते कल्याणमध्ये आले होते आणि मेट्रोचं भूमिपूजन, मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांनी केलं होतं। आज सोलापुरात येऊन विविध विकास प्रकल्पांचं ते तिथं लोकार्पण करणार आहेत किंवा पायाभरणी करणार आहेत। आणि याच स्टेडियमवर इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आहे सोलापूरमधलं, इथंच नरेंद्र मोदी साधारणतः सव्वा तासांनी येतील आणि विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे। त्यात विशेषतः 30,000 घरांचा जो मोठा प्रकल्प आहे त्याचा शुभारंभ, त्याचं पायाभरणी इथं पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। असंघटित कामगारात जे आहेत त्यांच्यासाठी ही घरं आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेची वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन असेल, स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या कामांचं उद्घाटन असेल, अशा सगळ्या गोष्टींचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी या ठिकाणी होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी ही प्रचार सभाच एक प्रकारे आपल्याला म्हणायला पाहिजे। 2014 साली देखील नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेस जे गृहमंत्री होते सुशील कुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती, काँग्रेसचं लक्ष केलं होतं आणि इथली जागा देखील नंतर भारतीय जनता पक्षाने जिंकलेली होती। त्यामुळे राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील महत्त्वाचं शहर सोलापूर आहे, कारण हे शहर महाराष्ट्रात आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर शेजारी आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे आणि ह्या चारही राज्यांमध्ये नेमकं त्यासाठी नरेंद्र मोदी काय राजकीय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे संबंध ताणलेले असताना नरेंद्र मोदी इथे येऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा धुळा उडतायत हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे देखील 3 वेळा राज्यात या महिन्यात असणार आहेत। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं लातूरमध्ये आले होते, सांगलीमध्ये नंतर येणार आहेत 24 जानेवारीला आणि त्यानंतर नागपूरला देखील दौरा आहे। लोकसभेचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत। हिंदी भाषिक पट्ट्यात आपण पाहिलं तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला विधानसभामध्ये मार खावा लागला। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा आणि लोकसभेत त्याद्वारे आपली स्थिती मजबूत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजची ही सभा तिचं आयोजन केले गेलेलं आहे। निश्चितच धन्यवाद विवेक, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय काही वेळातच पंतप्रधानांचं तिथे आगमन होणार आहे आणि या जाहीर सभा आणि या सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। पण सोलापूरमध्ये पंतप्रधान हे 30,000 घरांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज करतात, पण असंघटित कामगारांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी जे गेली अनेक वर्ष झटतायत ते ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते नरसय्या आडाम। खरं तर आडाम यांची विचारसरणी भाजपपेक्षा अगदी वेगळी आहे, पण गरिबांबद्दल तळमळ असेल तर सगळे मदत करतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माणुसकी आहे आणि ते जर आमच्या योजनेच्या पाठीमागे राहिले नसते तर एक गरिबांचं स्वप्न साकार झालं नसतं, त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभो अशा सदिच्छाही आडाम मास्तरांनी दिल्या आहेत। आपल्यासोबत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते नरसय्या आडाम आहेत। उद्या सोलापुरात पंतप्रधानांची रॅली होतीये, पण खरं तर सगळं लक्ष लोकांचं तुमच्याकडे आहे, कारण तुमच्यामुळे आता जवळपास 30,000 नवीन घरं लोकांना मिळणार आहेत। काय सांगाल तुम्ही या सगळ्या तुमच्या लढ्याबद्दल? गेले 7-8 वर्ष झालेले आहेत। असंघटित कामगार ज्याला कशाचाही आधार नाही, कायद्याचा आधार नाही, महिन्याला 4-5 हजार रुपये कमवणारा, पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारा, 10x10च्या खोलीमध्ये राहणारा, असे अनेक लोक घर पाहिजे म्हणून गेले 7-8 वर्ष आम्ही आंदोलन करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या गोष्टीकरता अनेक कायद्यामध्ये बदल केले, केंद्र सरकारकडे सुद्धा शिष्टाई केली। जवळजवळ 1800 कोटीचं घर बांधण्याचं काम आहे। 300 कोटी अमृतखाली आम्ही मागतोय उद्या पंतप्रधानांना आणि 150 कोटी मुख्यमंत्री रस्ते आणि लाईट करता मागतोय, असं 2250 कोटी अशामध्ये सगळ्यात मोठं आणि कोणालाही सुद्धा दिलेलं नाही। महानगरपालिका, नगरपालिका, माडा, हुडको यांनाच केंद्र सरकारने मंजुरी केली,
फक्त एकुलता एक आमचा कार्यक्रम त्यांनी मंजूर केला आणि त्यामुळं आता 30,000 घरं तयार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 60 घरं तयार झालेलं आहे. सबसिडी या महिन्यात 2 महिन्यात मिळालं तर मी उद्या जाहीरपणे सांगेन 1 मे 2022ला 30,000 घराच्या चाव्या त्यांना आम्ही देऊ. तसं पाहायला गेलं तर भाजप आणि तुम्ही कम्युनिस्ट वैचारिकदृष्ट्या साम्य नाही. पूर्वीचं जसं सरकार होतं ते काय तुम्ही तुमच्या वैचारिकदृष्ट्या किंवा सत्तेत तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता तरी देखील हे तुम्हाला कसं जमतं? कारण वैचारिक वाद बाजूला पण लोकांचं काम करून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे तुम्ही कसं केलं मुळात? हे कसं आहे, तुमच्या कामामध्ये जर प्रामाणिकपणा असेल आणि त्या कामामध्ये जर गरिबांचा जर विकास होण्यासारखा असेल आणि ते पटवून देण्याची तुमच्याकडं ताकद असेल, कोणतंही सरकार असू द्या त्यांना हे मान्य करावं लागतं. धन्यवाद. खरं तर लोक स्वप्न दाखवतात, नेते स्वप्न दाखवतात, पण तुम्ही हे स्वप्न वास्तवात आणताय. गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, असंघटित कामगारांसाठी तुम्ही केलेलं काम खरंच खूप मोठं आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि पंतप्रधानांच्या या सोलापूरच्या कार्यक्रमात एक अनोखी भेट त्यांना दिली जाणार आहे. सोलापुरी चादरीवर त्यांची प्रतिमा विणण्यात आली आहे. चादर उत्पादक मुरलीधर आरकल यांच्या अभिनव संकल्पनेतून ही चादर तयार करण्यात आली आहे. इथल्या चादरी या निमलष्करींना न दिल्यामुळे सोलापुरातले चादर व्यवसाय हा शिंद्यांनी वाढू दिला नाही अशी टीका मोदी यांनी केली होती. पण गेल्या 5 वर्षात त्याबाबत कुठलीही प्रगती झाली नाही. त्यामुळे आता तरी मोदी या गोष्टीकडे लक्ष द्या अशी विनंती ही चादर मोदींना भेट देऊन केली जाणार आहे अशी प्रतिक्रिया आरकल यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. सोलापूरची चादर ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि सोलापूरची चादरीचा एक वेगळा नमुना आता आपल्याला बघायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र या चादरीवर आहे. वेगळ्या पद्धतीची ही चादर आहे आणि ज्यांनी ही चादर निर्माण केलेली आहे ते मुरलीधर आरकल आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूयात की काय संकल्पना आहे. आम्हाला असं कळलं की मुळात ही तुम्ही चादर पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणार आहात, देणार आहात. काय तुमची मूळची संकल्पना याच्या मागची? सोलापुरात पूर्वी चादरीसाठी खूप प्रसिद्ध होता. म्हणजे इथली चादर जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत जात होती. आता अलीकडे हे जवळजवळ नामशेष होण्याच्या स्थितीत आलेलं आहे. ह्याला काय मार्केट जास्त नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही काय बनवू शकतो हे थोडं निदर्शनास आणण्यासाठी आम्ही ही फाईन क्वालिटीची चादर एक बनवलेली आहे आणि याच्यावर कलाकुसर काय काय येऊ शकते हे आम्ही ह्या मोदी पंतप्रधानांच्या चित्र याच्यावर आणून चादरीवर आणून आम्ही त्यांना सादर करणार आहोत. संरक्षण दलांसाठी काय उपयोगाचं आणता येत असेल तर प्रत्येक संरक्षण दलामध्ये थंडीच्या ठिकाणी त्यांना कंपल्सरी रजईच लागते. तर त्याप्रमाणे उष्ण प्रदेशात सुद्धा आपले फोर्स असतात, म्हणजे संरक्षण दले असतात किंवा नेव्हीचे म्हणा. त्यांना आपण इथले त्यांचे पॅरामीटर समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या चादरीमध्ये काही बदल करून आपण त्यांना पुरवू शकलो तर ही कला आपली इथली पुनरुज्जीवित होईल आणि इथल्या यंत्रमागांना आपल्याला संरक्षण मिळाल्यासारखं हे होईल. अगदी नक्कीच. पण हे खूप छान गिफ्ट आहे, त्यांनाही आवडेल आणि निश्चितपणे तुम्ही जी मागणी करताय ती आपण केंद्र सरकार ऐकेल आणि त्याच्यावर काही काम करेल अशी अपेक्षा करूयात. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंतप्रधानांच्या सोलापूर दौऱ्यावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी टीका केली आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदींनी मारलेल्या थापा सोलापूरकर विसरले नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय. आता धनगर आरक्षणाबद्दल मोदी काय बोलणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात सभा होती आहे. 2014मध्ये तुमच्यावर टीका करत त्यांनी इथं प्रचार केला होता. उद्या पुन्हा ते इथे येतात. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? नाही, ते देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा मला काय वाईट वाटत नाही. ते काय टीका करतील उद्या माहिती नाही. पण ती टीका केल्यानंतर मागच्या वेळेस त्या सभेमध्ये जी आश्वासने दिली, टेक्स्टाईलचं कापड मी इथं त्याला मार्केट मिळवून दिलं नाही आणि पॅरामिलिटरी फोर्स करता घेतलं गेलं नाही म्हणून ते देशाचे पंतप्रधान होते, आत्तापर्यंत होते. त्यांनी 1 मीटरसुद्धा इथला कापड मिलिटरी करता किंवा पॅरामिलिटरी करता घेतला नाही. हे केवढं ब्लफ त्यांनी सोलापूरकरांना केलेलं आहे. हे सोलापूरकर विसरणार नाही आहेत. दुसरी गोष्ट,
इथल्या लोकांना रोजगार देतो म्हणाले आणि 2 कोटी लोकांना ते म्हणाले दर वर्षाला आम्ही रोजगार देऊ. आज 4.5-5 वर्ष झाले तर 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे होता. 10 कोटी नाही, निदान 8 कोटी लोकांना मिळाला पाहिजे होता. पण आज त्यांचाच रिपोर्ट आहे की 2.5 कोटी लोकांचे रोजगार बुडालेले आहेत. जे जी सभा होती ती राजकीय नाही, आम्ही विकास कामांचं लोकार्पण किंवा पायाभरणी करायला येतोय अशा पद्धतीची भाषा भाजपतर्फे वापरली होती. तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? नाही, त्यांची आता भाषणं झाल्यानंतर आपल्याला कळेल. विकासाच्या कामाला जर ते आले असतील तर विकासाची भाषा जर ते बोलले तर त्यांचं अभिनंदन. जर राजकारण त्याच्यामध्ये आणलं तर मग मात्र आम्हाला बोलावं लागेल. पण तुम्हाला असं वाटतं की विकास कामांच्या नावाखाली म्हणजे कल्याणमध्ये देखील त्यांनी विकास कामं किंवा मेट्रोच्या प्रकल्पाचं भूमिपूजन तिथं केलं, पण राजकीय भाषण तिकडे होतं. ते म्हणाले की आमचा व्यवहार हा तुमच्या आदर्श सोसायटीसारखा नाही आहे, आमची खरी आदर्श आहे. तुम्हाला असं वाटतं की त्या नावाखाली रचण केलं जातं? नाही, ते हे बघा, ते सत्तेवर आहे. ते त्यांना विकासाचे कामाची करत असताना ते करणारच प्रचार. पण कशा तऱ्हेनं प्रचार करणार ते लोक आता विचारतील ना. मागच्या वेळेस तुम्ही आला तिथं शेतकऱ्यांच्या करता आणि धनगरांच्या करता आणि ह्या टेक्स्टाईल विणकरांच्या करता जे तुम्ही इथं आश्वासन दिलं ते तुम्ही त्याच्यात कायच केलं नाही हे तर लोक विचारतील ना. आता धनगर आरक्षणाचा एक मुद्दा आहे, तो प्रलंबित आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता मात्र म्हणतात की केंद्र सरकारचा निर्णय घ्यायचा आहे. उद्या स्वतः पंतप्रधान येत आहेत. तुम्हाला असं वाटतं त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे? नाही, आता भूमिका स्पष्ट करून काय, आता ते सरकार जाणारच आहे ना. ते सत्तेवर राहणारच नाहीत. आता काँग्रेसचं सरकार येणार आहे. तुम्ही यापूर्वी म्हणाला होता तुम्ही आता नवीन जे चेहरे आहेत त्यांना पक्षात स्थान दिलं पाहिजे, पण सोलापूरमध्ये पुन्हा एकदा मागणी होती की लोकसभेत तुम्ही काँग्रेसचं प्रतिनिधित्व करावं. तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढणार? नाही, मला माहिती नाही की माझ्या पक्षाने जो काही निर्णय घेईल तो मला मान्य आहे. पण पक्षाने जर सांगितलं निवडणूक लढवा तर लढवाल? पक्षाने जर निर्णय घेतला तर मी लढेन. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींवर केलेल्या टीकेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. आमच्याकडे टीका करणारे लबाड लोकांची दिशाभूल करतायत अशी टीका त्यांनी केली आहे. आपल्यासोबत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख आहेत. तुमच्या जिल्ह्यात पुन्हा एकदा पंतप्रधान येत आहेत. 2014 साली तिथं आले होते, सभा झाली, मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. पंतप्रधान मोदींची जाहीर सभा, काय सांगाल या सगळ्या कार्यक्रमाबद्दल? समस्त सोलापूरकरांच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सोलापूरकरांच्या वतीनं खूप मनापासून आभार मानतो. आमच्या या सोलापूरला पंतप्रधान झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातला त्यांचा 3रा प्रवास आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वेगळा, पण पंतप्रधान झाल्यानंतर पंढरपूर आणि सोलापूरमध्ये 2 सभा आणि प्रत्येक वेळेस आम्हाला सोलापूरकरांना काहीतरी मिळालेलं आहे त्याच्यामुळे. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानाचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या रस्त्याची भूमिपूजन केलं होतं सोलापूर ते उस्मानाबाद, तो रस्ता पहिल्यांदा इतिहासात माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा असा असेल ज्या रस्त्याचं पंतप्रधान भूमिपूजन करतात त्याच रस्त्याचा लोकार्पण सोहळा त्याच कार्यकाळामध्ये पहिल्या 5 वर्षाच्या ह्याच्यातच करणारा पहिला पंतप्रधान असं माझं मत आहे. हे सरकार जे बोलतं आहे माननीय पंतप्रधान ते करण्याचा प्रयत्न करत आहे. साधारण 10:40 पंतप्रधान महोदयांचं सोलापूर शहरामध्ये आगमन होईल. 12-12:15 राहतील. 12:15च्या दरम्यान प्रयाण. सुशीलकुमार शिंदे जे इथले माजी खासदार आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2014मध्ये जी काही आश्वासनं दिली होती मोदींनी इथं येऊन, विशेषतः त्यांना असं म्हटलं त्यांनी टेक्स्टाईलचं 1 देखील मीटरचं कापड बाहेर नाही पोहोचवलेलं अशी टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलं की आता तुम्ही आश्वासन देऊन काही होणार नाही कारण सरकार काँग्रेस येणार. या टीकेकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की त्यांनी जे आत्तापर्यंत जे केलेलं आहे ते त्यांना वाटतं की आम्ही हे सरकारसुद्धा तसंच करतो. मी जबाबदारीने सांगतो आहे, माननीय नरेंद्रभाई मोदी जे बोलतात ते काम करण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि पंतप्रधानांच्या सोलापुरात होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजातल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी IPC 149 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ केला किंवा त्यांच्या मार्गात अडथळा आणला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलाय. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता दिली जावी आणि मंगळवेढ्यातल्या बसवेश्वरांच्या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जावं अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. उद्या सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते आहे.
आणि ह्या सभा होत असताना पोलिसांनी लिंगायत समाजाच्या काही लोकांना नोटिसेस पाठवल्या आहेत 149च्या. आपण त्यांच्याशी बोलूयात की का बरं त्यांना या नोटिसेस पाठवण्यात आल्यात, त्यांचं काय म्हणणं आहे. मुळात तुमच्या हातात एक नोटीस आहे, काय तुमचं नाव लिहिलंय वरती, विजय कुमार हत्तुरे. नोटीस कशाबद्दल तुम्हाला दिली त्यांनी पोलिसांनी? उद्या प्रधानमंत्री येत आहेत की आम्ही कालच पत्रकार परिषद घेतलं होतं की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि केंद्र शासनाकडे तो प्रलंबित आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापुरातल्या सभा मंडपात जवळ इंदिरा गांधी पार्क स्टेडियम बाहेर कार्यक्रमाच्या वेळी बाधा नको म्हणून कुत्र्यांना पकडून नेलं जात आहे. एका कुत्रीला तिच्या पिलांपासून दूर करत मनपा कर्मचाऱ्यांनी तिला जाळ्यामध्ये पकडत नेलं. या प्रकाराबद्दल लोकांनी संताप व्यक्त केलाय.